माझे प्रेरणास्थान हे असे 70-80-90 वर्षाचे जे शिक्षक झालेत ना, हेच आहे. हेच का माझे प्रेरणास्थान आहे? त्याचं कारण मोठं सांगतो तुम्हाला. आताच्या काळामध्ये शिक्षकाला शिकवण्यासाठी साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, साऱ्या भौतिक सुविधा आहेत, सारे क्वालिटीज आहेत, ट्रेनिंग्स आहेत, सर्व काही पैसा आहे, सर्व काही आहे, समाज पाटील आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. पण हे जेव्हा शिक्षक होते ना, तेवढंच काहीच नव्हतं. शाळा नव्हत्या, इमारती नव्हत्या, कुठल्या तरी शेण सारवलेल्या, फ्लोअर पोरं बसायला चटयाने, वर छत नाही, छत असेल तर घडणारा, आणि पगार पाहिला तर 100-200 रुपये पगार, आणि त्याच्यातूनच खडू घ्यायचे. अशा कंडिशन्स मध्येही सुद्धा या शिक्षकांनी आपलं शिक्षणाचं पावित्र्य राखून ठेवलं आणि समाजामध्ये शिक्षकाची प्रतिमा पेक्षा मी म्हणेन शिक्षकाची इज्जत हे राखून ठेवली. म्हणून अशा शिक्षकांना सर्वात प्रथम आपण सलाम करू, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि अशा शिक्षकांच्या प्रेरणेतून मलाही वाटलं की आपण काहीतरी करू शकतो आणि मी या कामाचा पुढे आलो. त्याचबरोबर या केंद्राचे केंद्रप्रमुख सर, माझ्यासोबत आलेले माझे सहाय्यक शिक्षक शिवराम कात्रे सर, त्यांचं जरूर कौतुक करेन. कात्रे सरांबद्दल सांगताना एवढं सांगतो, हे प्रॉपर लातूरचे, 12-14 वर्षाची नोकरी झाली आहे. हे पहिले एका दुसऱ्या शाळेत होते, पोटेन्शियल खूप, MA BEd असलेला माणूस, पण त्या ठिकाणी त्यांच्या गुणवत्तेला भाव मिळत नव्हतं, कुठेतरी दबून बसले होते. पण पारडीला जॉईन झाले मागच्या 1.5 वर्षापूर्वी. आज त्यांच्याकडे असलेली प्रत्येक गुणवत्ता काढण्यासाठी ते तयार आहेत आणि तशी ऑपॉर्च्युनिटी मी सुद्धा मुख्याध्यापक म्हणून आणि समाजाने सुद्धा आणि पालकांना दिली आहे. आज सांगतो, आज त्यांना एक्स्ट्रा क्लास घेत होते ते शिष्यवृत्तीचा. आता 26 तारखेला शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 4थ्या वर्गाची. तर मग आता अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. त्या अभ्यासला मी आता आणताना फक्त मी 3री, 2री, 1लीचे पोरं आणले. 4था वर्ग नाही आपला. 4था वर्ग म्हणजे आमचा हाय लेवलचा सॅम्पल आहे. तो एकाएकी तुमच्या पुढे मांडलं तर जरा डोकं भरवून जाईल, एवढी क्वालिटी कशी आणायची, म्हणून मी थोडासा डाऊन क्वालिटीचे लोक आणले. पण याची क्वालिटी तुम्ही पाहिली. आफ्टर माय स्पीच आय विल शो द क्वालिटी ऑफ स्टुडंट. 3 वर्षामध्ये पोरं कुठल्या दिशेला जाऊ शकतात याचे मी आता माझ्या कारमध्ये जेवढे मावले तेवढे आणले. ते ढुसून आणले. त्याच्यातून एकीला मग ते प्रवास व्हावला नाही, तिने गाडीतच दिली फेकून उलटी, मग ती साफसूफ केली. पण एक सांगतो, विद्यार्थ्यांची उलटी साफ करण्याला मला आनंद येते. हा वाक्य लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची उलटी जर केली आणि ती साफ करण्याचं सौभाग्य नशीबवान गुरुजीलाच भेटते. ते मला त्या पोरीच्या रूपाने आज मिळालं आणि मी नशीबवान ठरलो. माझी कारची ते उलटी तिला धुतलं, तिचं कापड घेतलं, आता ड्रेस आणायला सांगितला, काकाने ड्रेस आणलं, तिच्या घेऊन आला. आणि खरं सांगतो, हे नशीबवान लोकांना जे सौभाग्य लागते ती कधी नाही विसरणार. ती मरेपर्यंत म्हातारी येऊन ती सांगेल, आमचे एक सर होते, कारमध्ये त्यांच्या मला घेऊन जात होते, अचानक मला कारमध्ये उलटी झाली आणि सरांनी माझी उलटी साफ केली, माझा ड्रेस धुतला. ते त्या शिक्षकाबद्दलची जी एक प्रतिमा तिच्या हृदयात तयार होईल ना, ती मला सांगतो कधीही आयुष्यात ते मागं राहणार नाही. असे विद्यार्थी कधी मागं राहत नाही. तर ते असे माझे विद्यार्थी. आणि इथं बहुसंख्येनं गोळा झालेले गांधी चौक ना, महात्मा गांधीजी मला पुढे दिसत आहेत आणि त्यांच्या मागे राहून भाषण देत असताना जरा वेगळी एनर्जी येत आहे मला. कारण ज्यांनी माणसाला माणूस बनवण्याची दिशा दिली, अशा आमच्या भारताचा राष्ट्रपिता, फक्त देशाचाच नाही तर जगाचा राष्ट्रपिता, फादर ऑफ द नेशन नॉट फादर ऑफ द वर्ल्ड, ज्यांच्या मागे उभं राहून भाषण देण्याचं सौभाग्य दिलं, त्याबद्दलही तुमचा आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि अगदी प्रसन्न वातावरणात मी ठिकाणी बसले आहे. विषय मजेदार, मी मजेदारच भाषण देतो. ज्या काही चुका आहेत त्या हसून तुमच्या पुढे सांगतो. म्हणजे हसून सांगितलेल्या चुका पसतात, रागात सांगितलेल्या चुकांना राग येते. बरोबर आहे ना? तर मी चुका सांगायला आलो, मी फक्त आपल्या काही खातून काही गोष्टी घडल्या त्या फक्त मांडायला. आणि ह्याच गोष्टी मी यांच्यासोबत यांच्या मायपटलांसोबत मांडल्या, त्यांना पटलं. आणि आज बघा, त्या शाळेला पाहायला गर्दी सुरू आहे. पाहायलाच नाही, ऍडमिशनसाठी गर्दी सुरू आहे. माझ्या शाळेमध्ये 1ल्या वर्गासाठी मी आज मोजले 124 अप्लिकेशन आले आहेत 1ल्या वर्गासाठी. आणि त्या 124 पैकी 112 अप्लिकेशन हे